अरे लाईट लावा. अहो सर काय झालं? तुम्ही कोण आहे? आम्ही गारुडी. आणि ते काय करताय? अहो यांच्या घरात साप निघला होता, ती पकडायला होतो आम्ही. होय साहेब, हे गारुडीच आहेत. म्हणजे घरात साप निघाला होता म्हणून आम्ही बोलवलो होतो यांना. हा. अहो सर काय झालं नक्की तुम्हाला? हे बघ, तो सत्या इथं असणार आहे. शोधा त्याला. जा. अहो सर, पण कशावरून? तुम्हाला कशावरून वाटतं की सत्य इथे असेल? काय नाही, त्यांना मला त्याने मला काय सर? काय झालं सर? अरे घराची झडती घ्या. शोधा त्याला. सत्या इथंच कुठं आहे. सध्या काय गरज होती सगळं करायची? हो तुम्ही बघितलं ना, त्याने पप्पांची कॉलर धरली होती. मला सर नाही झालं मग ते. मी तुम्हाला बघितलंच नाही, कारण तुम्ही इथं आलाच नाही. अहो तुम्ही ऐकलं तेच खरं आहे. अहो मी खरंच काही बघितलं नाही, कारण तुम्ही इथून आलाच नाही. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. अहो मॅडम थँक्यू काय? सत्यादादा सारखा माणूस काहीच वाईट करू शकत नाही, त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. अहो त्याने सगळ्यासाठी खूप काही केलं. या सत्यादादा सारखी माणसं समाजात असायलाच हवीत. सत्यादादा सारखा चांगला माणूस वाचायलाच पाहिजे. बर ते समजा राहू दे. कुणी बघायच्या आधी तुम्ही इथलं पळा बघू. जावा जावा लवकर. अहो दादा वेळही झालाय, तुम्ही नेका पटकन. होय चला. साहेब 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 ऐका ऐका, तुम्ही ऐकून तरी. अरे कमाल आहे. ही आता बाई जागी होती, झोपली कशी? अहो औषधं दिलीत त्यांना, लागली असेल झोप. भारते, भारते. यस सर. उठव यांना. साहेब साहेब ऐका, नका करू असं. तिची तब्येत खरंच नाजूक आहे. अगं त्यांना उठाव. मम्मी साहेब, मम्मी साहेब. तुम्ही सगळे खोटं बोलता माझ्याशी. तुम्ही सगळे खोटं बोलताय. सत्या इथं नक्की आला होता. अहो तो नव्हता आला. बघा तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली असं. तुम्ही असं कबूल होणार नाही. तुम्हाला पोलीस चौकीत नेलं ना, बरोबर कबूल कराल. खुसपुटे असं आत घ्या यांना. हो सर. एक मिनिट खुसपुटे. अहो सर वॉरंट नाही काय नाही, असं कसं घेऊन जायचं त्यांना? हे अजिबात माझ्या कामात अडथळा आणायचा नाही. हा हे बघा सर, हे खूप चुकीचं आहे. आपण त्यांना असं घेऊन जाऊ शकत नाहीये. मौर्या, इथं माझा कायदा चालतोय, कळलं? खुसपुटे घेऊन चला यांना. हो सर. साहेब साहेब काय करता तुम्ही? अहो कशाला म्हणताय? त्यांची काय चूक आहे? टाका गाडीत. अहो काय करताय? अहो त्यांची काय चूक आहे? अहो सोडा त्यांना, त्यांची काय चूक आहे? शांत बसायचा. मला अजिबात आवाज नको आहे.
वाघमारे, बरं झालं आपण पप्याला दुसऱ्या वाट्यानं पाठवलं. अहो आपल्या मागं कोण आलं तर त्याला अडवल तरी तू. आणि आपलं नशीब चांगलं म्हणून त्या हवालदारांना जाऊ दिलं आपल्याला. नाहीतर काय झालं असतं रे? ठाकूरने काय केलं असतं तुझं? वाघमारे, पण असं किती दिवस त्यांच्यापासून पळून राहणार मी? कधी ना कधी ते माझ्यापर्यंत पोहोचतीलच. आणि जेव्हा पोहोचतील तेव्हा संपवतील मला, मारून टाकतील. असं काय बोलू नकोस. तुला काय झालं तर माझं काय होईल याचा विचार कर की. वाघमारे, तुम्ही सोबत असताना काहीच होणार नाही मला. हा पण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय ना, तो सहन होत नाही मला. काहीतरी चांगलं काम केलं असेल त्याचं पुण्य म्हणून तो देवासारखा हवालदार तरी भेटला आपल्याला. जा म्हणून सांगितलं तर. पण हे मॅटर झाल्यापासून माझी लई बदनामी झाल्या वाघमारे. सगळ्यांच्याच मनात माझ्या बाबतीत चांगला विचार असेल असं नाही सांगता येणार. याची काहीच गॅरंटी नाही. आणि माझ्याबद्दलचं मत पूर्ण बदलण्याआधीच मला सरेंडर करावं लागेल. सरेंडर? तुला काय वाटतं सत्य? तू सरेंडर केलास म्हणून लोकांचं तुझ्याविषयीचं मत बदलेल? अरे ठाकूर आणि त्याच्या वरची माणसं काय बी करून तुझी बदनामी करणारच आहेत. तू सरेंडर कर नाही तर नको करू. मुद्दा फक्त तेवढंच नाही आहे वाघमारे. आता ठाकूरला कळलं की मी घरी आलो होतो, मग तो घरच्यांना वरच्या वर त्रास देत राहील. त्याला कळलं की तुम्ही माझ्यासोबत होता म्हणजे तो तुमच्यावर बी राग काढत. आणि तुम्हाला काय झालेलं ना मला अजिबात सहन होणार नाही बघ. आणि या क्षणाला मला तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. सत्य, तुझ्यासाठी वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. अहो पण मला नको आहे ना ते वाघमारे. मला नाही वाटत तुम्ही माझ्यासाठी काय सहन करावं. हे बघा, आता या क्षणाला सरेंडर हा फक्त एवढाच पर्याय आहे आपल्याकडे. मुकदम सापडायच्या आज जर मी सरेंडर केलं ना तर कदाचित त्याच्या खुनाच्या आरोपाखाली मी अडकणार तर नाही. नाही सत्या, तू सरेंडर केल्या केल्या मुकादमाला पकडणारी माणसं त्याला मारून टाकतील आणि त्याचा आळ तुझ्यावर येईल. ते बी आहे. सध्या हे बघ, सरेंडर करायची ही योग्य वेळ नाही. तू उगाच भावनेच्या भरात काही बी मनात आणू नकोस. आणि तू काळजी कशाला करतोस? मी आहे ना तुझ्यासाठी. वाघमारे, तुम्ही आहे म्हणून तर माझ्या जगण्याला अर्थ आहे. पप्पा, लय पाय दुखतात काय हो? नाही जयद्या, ठीक आहे मी. हो साहेब, त्यांना थोड्या वेळ तर बसू द्या की. रात्रभर उभं केलंय त्यांना तुम्ही. अहो किती सहन करायचं त्यांनी. वा, याला म्हणतात बापावरचं प्रेम. काय रे, तुझ्या त्या पळपुट्या सत्याला बापाबद्दल प्रेम नाही का? हा, त्याला सांग म्हणाव ठाकूर साहेब तुझ्या बापाला त्रास देतात. बघ कसा पळत येतो ते. जयद्या, हे बघ, मला काही त्रास होत नाही. तू नको काळजी करूस. आणि ठाकूर साहेब, हे बघा, आमची काहीही चूक नसताना तुम्ही हा जो काही आम्हाला त्रास देताय तो योग्य नाहीये. हे बघा, आम्हाला खरंच माहित नाहीये सत्य कुठं आहे ते. आणि जर समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सत्य कुठं आहे हे आम्हाला माहित असेल तर तुम्ही ते सिद्ध करा ना. हा असा त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? समाधान. कारण मला चांगलं माहिती आहे तो तुझा पळपुटा सत्या माझ्या बरोबर कसा वागलाय ते. आणि मला हेही माहिती आहे की काल रात्री तो तुझ्या घरी आला होता तुला भेटायला. तुम्ही लोकांनी त्याला सोयीस्कररित्या पळवून लावलाय. अहो नाही, आम्ही असं काय केलं? हे बघा ठाकूर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. बस हा, अजिबात जास्त बोलायचं नाही.
माझ्याकडे अनेक पद्धती आहेत बोलतं करण्याची. तुझा तो पळपुट्या सत्या एकदा माझ्या हाती सापडला ना तर अजिबात सोडणार नाही मी त्याला. त्याला सही सलामत बघायचं असेल तर सरेंडर करायला सांग. कळलं का? आम्हाला खरंच माहित नाही सत्य कुठं आहे ते. काय होते तुम्हाला? काही हवाय का? पाणी हवंय जरा. हो देणार ना. तुम्ही बसा बघू. नाही नाही नको. हो बसा, मी सांगतोय ना बसा. नाही फक्त थोडं पाणी. बसा 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 बसा. पाणी पाहिजे. हो साहेब. परवाचा वॉरंट विसरला का रे? हा राग येतोय? राग येतोय का? मला हे राग येतोय तुझ्या त्या पळपुट्या भावाचा. तुझ्या बापा बरोबर मी असं वागू नये असं वाटत असेल ना तर सांग सत्या कुठं आहे? हो साहेब, कितीदा सांगू तुम्हाला, आम्हाला नाही माहित कुठे येतो. पप्पा तुम्ही बाजूला हो. बाजूला हो. सॉरी. तुम्हाला पाणी पाहिजे? पाहिजे ना? हो. घ्या. नाही 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 नाही, मी पाजणार. आ करा. आ. साहेब साहेब अहो, काय करताय तुम्ही? साहेब अहो साहेब काय करताय? अरे रागानं काय बघतोस? रागानं काय बघतोस? हा? बाजूला हो. पाणी पाहिजे? पाणी पाहिजे ना तुला? थांबा, चांगलंच पाणी पाजतो तुला. ए तू का थांबलीस इथं? जा कामाचं बघ. ठाकूर साहेब, तुमच्या फायद्याचं सांगायचं बाहेर ये. माझ्या फायद्याची? थांबा, तुला पाणी पाजायचं आहे. हा चला बोला वाघमारे, काय सांगायचंय? सर तुम्ही उगाचच त्यांना त्रास द्या. त्यांना नाही माहित सत्या कुठे आहे. सत्या कुठे आहे हे एकाच माणसाला माहिती. कोणाला? अहो तुम्हाला. तुम्हालाच माहित आहे ना सत्या कुठे आहे ते. काय वेट लागले काय तुला? काय बोलतेस तू? मी जे बोलते ते पुराव्यानिशी बोलते. कसला पुरावा? सर तुम्हीच म्हणता ना सत्या पळून गेला. हो, तो पळून गेलाय. अहो असं काय करताय सर? सत्या जर पळून गेला असता तर तो कोर्टाच्या रस्त्याने पळून जायला पाहिजे होता ना. पण तुम्ही मुद्दाम दुसऱ्या रस्त्याने गाडी नेली. हे कोण बोलत तुला?
मी असं काहीही केलेलं नाहीये. माझ्याकडे पुरावा आहे सर. पुरावा? कसला पुरावा? फुटेज. माझ्याकडं फुटेज आहे सर, आणि तोच पुरावा आहे. मी त्याचा अजून वापर केलेला नाही, कारण त्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता, आणि मला अजिबात तुम्हाला गोत्यात आणायचं नाही. पण जर वेळ पडलीच तर मी त्याचा वापर नक्की करीन. आता तुम्ही सांगा काय करायचं. जयदीप भाऊजी, तुम्ही जा. ठाकूर साहेबांनी जायला सांगितलं. बरोबर ना ठाकूर साहेब? हो. जा. सर, परत माझ्या घरच्यांवर हात उचलताना फुटेजचा विचार करा, म्हणजे झालं. मला असं लपून राहायचा कंटाळा आलाय आता. मी काहीच केलं नसताना असं भ्याडसारखं लपून राहण्यात काय अर्थ आहे? तो ठाकूर जयद्याला आणि पप्पांना अजून त्रास देत असणार. मी जर अजून वेळी तर लपून राहिलो ना, तर तो घरच्यांना त्रास द्यायचा कमी नाही करणार, अजून जास्त त्रास देईल. काय करावं काय बी कळेना झालं. सत्या, वाघमारे, सत्या, एक खुशखबर आहे. खुशखबर? काय? ठाकूर साहेबांनी जयदीप भाऊजींनी पप्पांना सोडून दिलं. सोडून दिलं? कसं काय? मी धमकी दिली त्यांना. धमकी? कसली धमकी? मी त्यांना सांगितलं माझ्याजवळ सीसीटीव्ही फुटेज आहे, आणि ज्या सरळ सरळ दिसते तुम्ही सत्याला कोर्टाकडे घेऊन न जाता दुसऱ्याच रस्त्याने घेऊन गेला. हे ऐकून ठाकूर साहेबांची तंतरलीच, आणि घाबरून त्यांनी दोघांना बी सोडून दिलं. एक नंबर काम केलं वाघमारे, बरं झालं. नाहीतर त्या ठाकूरनं जयद्याला आणि पप्पांना लई त्रास दिला असता. ही धमकीची आयडिया बेस्ट होती. आता जरा गप्प बसेल तो ठाकूर. पण वाघमारे, अजून किती दिवस लपून राहायचंय मी इथं? मला ना कंटाळा आलाय आता. आणि जोपर्यंत मी असं लपून राहीन ना, तोपर्यंत घरच्यांना त्रास होतच राहणार आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ठोस पुरावा घावत नाही, तोपर्यंत मी इथंच अडकून राहायचंय का? तुला काय वाटते, तू इथून बाहेर पडलास तर सगळं सॉल्व्ह होईल? ते माहित नाही मला, पण माझी एवढीच इच्छा आहे की माझ्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. वाघमारे, मी स्वतःहून सरेंडर होतो. मला असं वाटतंय की हेच योग्य वेळ आहे. कारण मी जास्त वेळ लपून राहिलो ना, तर लोकांचे गैरसमज वाढतील, आणि ते जास्त धोक्याचं आहे. बरोबर आहे तुझं. ठीक आहे, उद्या सरेंडर करू, पण मी सांगेन तसंच करायचं. ठीक आहे. तात्यासाहेब, हॅलो. बातमी चांगली की वाईट? तात्यासाहेब, मला वाचवा. तात्यासाहेब, मला वाचवा. अहो,
या केसमध्ये मीच अडकेन का काय असं वाटायला लागलंय. तात्यासाहेब अहो माझी नोकरी झाली या भानगडीमध्ये. नेमकं काय झालं ते सांग. तात्यासाहेब त्या मंजूच्या हाती सीसीटीव्ही फुटेज सापडलंय. मी सत्याला एन्काउंटरला घेऊन जात असतानाच. अरे सीसीटीव्ही फुटेज येईपर्यंत काय झोपा काढता का तुम्ही? अहो तात्यासाहेब मला कळलंच नाही त्याच्याकडे हे सीसीटीव्ही फुटेज आलंच कसं. आणि माझ्या मनात पण आलं नाही हो ती असं काहीतरी करेल ती. तात्यासाहेब अहो माझी खरंच यात काही चूक नाहीये. नाही बरोबर आहे, तुझी काही चूक नाही याच्यात. तात्यासाहेब अहो त्या गडबडीमध्ये मला सीसीटीव्ही फुटेजचं लक्षातच आलं नाही. तात्यासाहेब आता काहीतरी करा, नाहीतर मी अडकेन हो यामध्ये. ठीक आहे, एक काम कर. ठीक आहे तात्यासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. लई काळजी वाटून राहिली होती तुमची. अगं मम्मी तू बाहेर काय करायला लागलीस? मी आता बरी झाली. आता तुला बरं वाटायला लागलं लगेच इकडे तिकडे फिरायला लागलीस होय तू? जा 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 आज जा आराम कर. जय द्या, बरी झाली मी आता. तुम्ही बरे आहेत ना? पोलिसांनी तर लई त्रास दिला नाही तुम्हाला? माया आम्ही ठीक आहोत, तूच जाऊन आराम कर. बया आम्हाला तर वाटलं होतं पोलीस तर आता काही सोडत नाही तुम्हाला. एवढं लवकर आला बी तुम्ही? दिवस पावला म्हणायचं. देव नाही, मंजू वहिनी पावली. म्हणजे मंजू वहिनीमुळे दोघं सुटली. नाही तर ठाकून यांना अडकवलं असतं आणि खूप त्रास दिला असता. होय, मंजू वहिनीने पुढाकार घेतला म्हणून आम्ही सुटलो. पप्पा मंजू वहिनींमुळे वाचलो का नाही आपण? खरंय. पण तो ठाकूर पप्पांना मारणारच होता. पण मंजू वहिनी आल्या आणि त्यांनी एका फटक्यातच आम्हाला सोडून द्यायला सांगितलं. दुसरा ऑप्शनच ठेवला नाही त्याच्याकडे. मंजू वहिनी हायतच एकदम बेस्ट, नादच नाही करायचा त्यांचा. होय खरंय. पण ही समजा त्या नेबटमुळे झालंय ना, म्हणून आता ती वाचवायचं नाटक करते. माया तुला त्या पोरीबद्दल मंजूबद्दल अजिबात कौतुक नाहीच का ग? अगं आपली मंजू जिगरबाज मुलगी आहे. तिनंच सत्याला त्या ठाकूरच्या तावडीतून सोडवलंय. सत्या तुला भेटायला येऊ शकला त्यामागं मंजूचेच कष्ट होते, हे लक्षात ठेव. आणि त्याच पोरीमुळं आम्ही विनाकारण होणाऱ्या त्रासापासून मुक्त झालोय आणि तिच्यामुळंच आज त्या ठाकूरची नांगी ठेचली गेली. एक लक्षात ठेव माया, सत्याला या सगळ्या प्रकरणातनं फक्त मंजूच सोडवू शकते. हो चित्तरकार, तिने तुमच्यावर काय जादू केली का नाही तीच कळना झालंय बघा. तुम्ही नीट उघड्या डोळ्यांनी बघणच झालाय. अहो खोडगी झाली ती. तुमच्या नजरेत धूळ फिकते आणि गोड गोड बोलून चांगलं वागून का नाही सत्याला तिने ह्याच्यात गुटून ठेवलंय. सुंब जळला तरी तुझा पीळ नाही जाणार माया. 2-4 दिवस लेकाच्या आठवणीनं तू अंग टाकलं होतंस तेव्हा वाटलं होतं की आता काहीतरी बदल होईल तुझ्यात. पण नाही, तू आहे तशीच आहेस. जशी आहे तशी म्हणजे? त्या पोरीबद्दल अजूनही तुझ्या मनात द्वेष आहेच, लक्षात ठेव. आणि एक गोष्ट विसरू नकोस, पण तू उभ्या आयुष्यात मंजूला कधीच चांगलं म्हणणार नाहीस हे आता मला कळून चुकलंय. त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात आता काही अर्थ नाही. पप्पा म्हणे त्याचे प्रिंट काढून आणा ना. भारती मावशी, ठाकूर साहेब नाही येत. एक मिनिट. मौर्य साहेब. काय झालं मंजू? भारती मावशी, मौर्य साहेब, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. बोल. सत्या उद्या सरेंडर करणार. व्हॉट? अरे एवढी काय घाई लागली त्याला?
इथली सिच्युएशन अजून कंट्रोलमध्ये नाही आली आहे आणि सरेंडर करतोय? बरं काय कारण काय सरेंडर करायचं? सर, सत्या पळून गेलाय म्हणून ठाकूर साहेब घरच्यांना त्रास देते आणि त्याच्या इमेजला सुद्धा धक्का पोचतोय असा त्याचा विचार, म्हणून तो सरेंडर करणार. अगं मंजू, पण सत्याने घेतलेला हा निर्णय तुला योग्य वाटतोय का? होय, पटतंय मला. कारण असा किती काळ अजून तो लपून राहणार आणि तो जर ठाकूर साहेबांना सापडला तर त्याच्या जीवाला धोका आहे. त्यापेक्षा सरेंडर करून लॉकअपमध्ये येऊन राहील. कुणीच काय करू शकणार नाही आणि नंतर पुरावे गोळा करून आपण त्याला सोडू शकतोच ना कधी ना कधी. हे बघ हे जेवढं सोपं वाटतं ना तेवढं सोपं नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. आता जो काय त्यांनी निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतला असेल. हो, आता फक्त मला त्या मुकदमाचा पत्ता हवा. तो एकदा मिळाला ना की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. सर प्लीज तेवढा नंबर ट्रेस करता येतोय का बघा की प्लीज. सर मंजू. सर प्लीज. ठीक आहे, काळजी करू नकोस. नंबर शोधून देतो मी तुला. सत्यान स्वतःला सरेंडर करणार आहे. तो स्वतः नक्की या ठिकाणी हजर राहणार आहे की ही केवळ अफवा आहे? त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी काहीतरी केलं असेल. मला तर वाटतंय स्वतःला सरेंडर करून हे नगरसेवक स्वतःला सरेंडर करून शिक्षा कमी करण्याचा या ठिकाणी नक्कीच त्यांचा डाव असणार आहे असं दिसतंय. नाही, मला नाही असं वाटत. सरेंडर करण्यामागे काहीतरी वेगळं कारण असेल. आता ते सत्य आल्यावरच सांगेल. आपण पाहताय मुकादम प्रकरणातील आरोपी सत्यजित सुर्वे नगरसेवक हा या ठिकाणी आज सरेंडर व्हायला आलाय. कोर्टात हजर करत असताना नगरसेवक सत्यजित सुर्वे पसार झाला आणि पोलीस त्याला शोधण्यासाठी अपयशी ठरलेत. सत्यजित सुर्वे हा या ठिकाणी आज सरेंडर होतोय आणि तो पळून का गेला हे लवकरच आता या ठिकाणी आपल्याला समजेल. पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सत्यजित सुर्वे देखील या ठिकाणी आहे. बघूयात आता यापुढे काय घडतंय ते. मोरे थांब. याला बेड्या तू नाही घालायच्या. याला बेड्या याची लाडकी बायको मंजू घालेल. सर हे काम मला करू द्या. आता हातकडी मंजूने घातली काय मी घातली काय एकच आहे ना. मौर्या, मी सांगितलं ना एकदा, ती बेडी मंजूला दे.
मंजू, तू ड्युटीवर आहेस, त्यामुळे तुला ही गोष्ट करावीच लागेल. सत्या, माफ कर मला. माफी कसली मागता वाघमारे? तुम्ही तुमची ड्युटी प्रामाणिकपणे करावी हीच माझी इच्छा आहे.